देवपूर नगरीचे राजे राजे वीरमणी आमचा प्रणाम स्वीकार करा. आशीर्वाद समाधानी माझी ओळखी तुमचा प्रणाम मी स्वीकार केला. हो, ओणाव समजलं नाही. ऐका, भरत आणि मांडवी यांचा पुत्र पुष्कर तुमच्या नेत्रासमोर उभा आहे. पुष्कर ठीक. हे वीर योद्धा, हे पुष्कर, माझ्या मूर्छितावस्था प्राप्त तुझ्यामुळे झाली. सांग, बोला. माझ्या बाळानो हा जो प्रकार घडविला म्हणूनच त्याच्या या आशा अंगावर तुम्ही तुटून पडला. सांगा, माझ्या बाळानं कोणसा गुन्हा कोणसा अपराध केला होता का म्हणून ही कृती तुम्ही केला? राजे, आपल्या पुत्रानं कोणताही अपराध केलेला नाही. मग तरी सुद्धा द्वंद्वाला खऱ्या अर्थानं तोड फुटलं गेलं. याच्या मुळाशी असणारं कारण हा रामाश्व आहे. या अश्वमेध यज्ञाचा आमचा यज्ञाश्व या आपल्या पुत्राने खऱ्या अर्थानं बंदिवान केला होता. अर्थात आमच्या या धर्मकार्या या यज्ञाश्वाची आम्हाला नितांत गरज असल्या कारणानं खऱ्या अर्थानं आम्ही त्यांची समजूत घेण्याचा प्रयत्न केला. सामोपचाराचा खऱ्या अर्थानं आमचे शब्द व्यर्थ करले आणि म्हणून संघर्ष झाला. त्या संघर्षात त्यांना मूर्छितावस्था प्राप्त झाली. तेव्हा मी आपल्याला विनंती करू इच्छितोय, जो आमचा यज्ञाश्व आपल्या पुत्रानं अडविला तेव्हा त्या यज्ञाश्वाची आपण मुक्तता करावी आणि आमच्या धर्मकार्या आपण आम्हाला सहकार्य करावं. आता ही शालीनता मला तुम्ही दाखवत आहात. आता तुम्ही माझ्या समोर हात जोडत आहात आणि विनंतीपूर्वक मला सांगत आहात की रामाश्वमेधाचा हा अश्व, या अश्वाची आम्हाला गरज आहे. हे विरा, जर का याच्यापूर्वी हा सद्गुण जर का तुम्ही दाखवला असता, याच्यापूर्वी या प्रसंगाची जर का जाणीव तुम्हाला होती, हे बंद होऊ नये, अशा प्रकारे हा घडू नये हे जर का तुम्हाला वाटत होतं, तर याच्यापूर्वी जर का तुम्ही आमच्यापर्यंत आम्हाला शरण प्रथम आला असता आणि ही विनंती जर हात जोडून केला असता, नक्कीच या तुमच्या भांडणाला आम्ही तेव्हाच दुजोरा दिला असता. आज ही वेळही आली नसती. त्यामुळे आता हात जोडून काय उपयोग? वेळ गेलेली आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. राजे वीरमणी, यज्ञाश्वांचा तुमच्याकडून बंदिवान केला गेला. तुम्ही वीर आहात म्हणूनच खऱ्या अर्थानं द्वंद्वाला सुरुवात झाली. मग आम्ही तुम्हाला क्षण यायला पाहिजे होतं असं तुम्ही बोलला. आम्ही सुद्धा वीर आहोत आणि म्हणूनच पत्रिकेचा भावार्थ होता त्यानुसार तुम्ही यज्ञाश्व खऱ्या अर्थानं बंदिवान केला आणि तुमचं वीरत्व तुम्ही सिद्ध करून दाखवला. आता यज्ञाश्वाची आम्हाला गरज असल्या कारणानं आम्ही येतोय आणि खऱ्या अर्थानं द्वंद्व करतोय. पण सामंजस्याचा भाग म्हणून मी आपल्याला विनंती केली. तुम्हालाच नव्हे, याआधी ऐकून घ्या, याआधी आमच्या पुत्राला सुद्धा आम्ही विनंतीचा स्मरण सांगण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी हट्टाला हतंगरी झाला, द्वंद्व झालं, त्यांना मूर्छितावस्था प्राप्त झाली. अर्थात तुमच्याकडे पाहिलं, तुमच्या वयाचा विचार केला आणि म्हणूनच तीच शालीनता मी तुमच्या समोर ठेवली. आमचं प्रामाणिक उद्दिष्ट एकच आहे, जो आमचा यज्ञाश्व तुम्ही अडविला तो आमचा यज्ञाश्व मिळविला. आता तो जर सामोपचारानंतर तुम्ही देत असाल तर युद्ध करण्याची गरज नाही. पण सामोपचाराची पायरी जर व्यर्थ करत असेल तर युद्ध करणं आम्हाला अनिवार्य आहे. पण नीतीची पायरी, या पायरीची मर्यादा तुम्ही प्रथम तोडला. म्हणून ते अशा प्रकारे तुम्ही पत्रिकेमध्ये शब्द रेखांकित केला आणि ती पत्रिका वाचूनच माझ्या पुत्रानं शिवबंधन केलेलं आहे. त्यामुळे ही तुमची नीतिमत्ता, ही शालीनता जर याच्यापूर्वी मी बघा म्हणालो दाखविला असता तर ही वेळ आली नसती. त्यामुळे हे तुम्ही प्रथम
हे तुमच्या मुखातून निघणारे मुखोद्गार का स्पष्टीकरण करा. एक मी म्हणालो ज्या शालीनता नेत्यानं तुम्ही बोलत आहात, जो तुम्ही दीनतेचा प्रभाव दाखवत आहात, दीनता दाखवत आहात, मग ही दीनता तुम्ही प्रथम का नाही दाखवला? जर तुम्ही धर्मकार्य करत आहात तर स्पष्टपणे तुम्ही आमच्या समोर दरबारी येऊन बोलले असते. आमच्या समोर जर का ही विनंती प्रथम केली असती की राजे विनवणी आमचा रामाश्वमेध आहे, हे आमचं धर्मकार्य आहे आणि या धर्मकार्यात आपण सुद्धा सहभागी व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मग सांगा, ही जर तुमची प्रामाणिक इच्छा होती तर आम्ही सहभागी झालो नसतो का? जर का तुम्हाला जर का आम्ही सहभाग दिला असता तर कुठेतरी पुण्याचे वाटेकरी सुद्धा आम्ही झालो असतो. मग आम्हाला पुण्य मिळावं हे तुम्हाला नको होतं का म्हणून हे केला? राजे, जे तुम्ही बोलता ते मला तरी वाटतं ही अश्वमेध यज्ञाची परिमिती आहे. याआधी अश्वमेध झाले, अर्थात त्यावेळी सुद्धा पत्रिकेवर विरोधमाला टाळण्यात दिल्या गेल्या होत्या. विरोधमाला टाळण्याशिवाय वीर पेटून उठत नाही आणि पंथ झाल्याशिवाय सार्वभौमत्व प्राप्त होत नाही. सार्वभौमत्व प्राप्त केलेल्या राजाला अश्वमेध यज्ञ करायचा असतो. याच्या मुळाशी असणारं कारण अश्वमेधाचा यजमान म्हणून यजमान पदाचं कंकण तो यजमान आपल्या हातात बांधतो. त्या अश्वमेध यज्ञाच्या परिमितीनुसार निदान 64 राजांना तरी खऱ्या अर्थानं विजय मिळवावा लागतो. त्या 64 राजांनी जलांचा अभिषेक त्याच्या मस्तकावर केला जातो. त्यावेळी त्याला अश्वमेध यज्ञाचा यजमान म्हटला जातो. आणि म्हणूनच निदान 64 राजकर्त्यांवर विजय मिळवणं आणि सार्वभौमत्व प्राप्त करून या यज्ञासाठी लागणाऱ्या धनाचा संचय आणि सार्वभौमत्व या दोन गोष्टी प्राप्त करण्यासाठी आम्ही ही अशी पत्रिका रेखाटली आणि अशी पावलं रेखाटली. तू सामंजस्यपणे बोललास, सामंजस्यपणाने बोललास म्हणून तुला हा विषय तुझ्या समोर ठेवला. पण आता सहज बोललास की आम्हाला धनाची सुद्धा अपेक्षा आहे, त्यामुळे हे धन मिळवावे या अपेक्षेनं आणि आमचं धर्मकार्य पूर्ण व्हावं या जिज्ञासेनं हा शिव मी सोडलेला आहे. नाही, धनाची अपेक्षा तुम्हाला आहे याची जाणीव तुमच्या गुणवत्तेनुसारच आम्हाला समजते. कारण ज्यावेळी आपलं नाव तुम्ही मला सांगितलं पुष्कर, त्याच वेळी आम्ही गाठ मारली की हा पुष्कर असा हा आशावादी आहे, याला धनाचे हा खूप आहे, हा धनासाठी वाटेल ते करू शकतो. आता तुम्ही पराक्रमी वीर आहे त्याची जाणीव मला सुद्धा आहे. मागील प्रसंगाचा विचार केला असेल तर तुझा पराक्रम का? या तुझ्या पराक्रमानं आम्ही अनुभवित नाही. आम्ही सुद्धा जाणीव आहे आम्हाला त्या पराक्रमाची. धनासाठी तू काय करू शकतो, पण काय रे पुष्कर, जिथे अयोध्यासारखं हे महासागरा एवढं हे धनसंपत्तीचं वैभव राज्य असताना काय रे गांधार देशावर तू स्वतः आक्रमण केलंस आणि ते आक्रमण करून धनसंपदा मिळविलीस आणि स्वतःची तू नगरी निर्माण केलीस. काय ती नगरी म्हणाला? नाही, तुझी निर्माण केलीस ती नाव माझं पुष्कर आणि मी जी नगरी निर्माण केली त्या नगरीचं नाव पुष्कलता नगरी. पुष्कलता नगरी, बरोबर. मग ती पुष्कलता नगरी तू निर्माण केलीस. मग मला सांग, अयोध्येसारखी एवढी गडांत लक्ष्मी राजू असताना ती तुला कमी पडली की का? म्हणून धवळ्यासाठी गांधार देशावर तू आक्रमण केलंस. राजे, जे तुम्ही बोलला नाही धनाचा विषय म्हणून मला बोलावं लागेल. नाही, मी कसं म्हणत होतो ते आधी तुमच्या लक्षात आलं. कसंही म्हण, आम्ही लक्षात घेऊ. अश्वमेध यज्ञ तो केला जातो ना. अश्वमेध यज्ञात सहस्र ब्राह्मणांना दान दिली जातात. त्या पलीकडे जाऊ दिग्विजय ज्यावेळी केला जातो, अश्व गतिमान केला जातो, त्यावेळी अश्व जिथं जिथं थांबेल, ज्या ज्या जागेवर अश्व बसेल, जिथं जिथं मलमूत्राची विसर्जनाची क्रिया करेल, त्या त्या ठिकाणी धर्म कार्य म्हणून पाणवटे उभारले जातात, गोशाळांची निर्मिती केली जाते. अर्थात जी जी धर्म कार्य खऱ्या ते त्या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणी ती केली जातात. आता हे करत असताना धनसंपदेची गरज तर असणार. म्हणजे आता बोलल्याप्रमाणे हे सारं काही तुम्ही घडवत आला. ऐका, धर्मशाळा आला, ऐका, निर्माण केला. ऐका, नाही खरं आहे का? सांगतो ऐका. जिथं जिथं आतापर्यंत
शोधत थांबला. जिथं जिथं त्याला मलमूत्र विसर्जनाची क्रिया केली तिथं तिथं आतापर्यंत हे धर्म कार्य, ही क्रिया, हे कार्य आम्ही केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाला धनाची हाव मला पती, गांधार देशाचा बोलला, पुष्कळता नगरी बसवली ते बोलला. धनाची अपेक्षा या अश्वमेध यज्ञात का असते? कारण त्यामागची ही कारण आहे. ब्राह्मणांना दान द्यायची आहे. समजलं मी, जास्त बोलण्याची माझ्यासमोर गरज नाही. तुम्ही हो म्हणाला, सु म्हणाला की स्वर्गात गाठण्याचा प्रयत्न मी करेन, कारण माझी तेवढी योग्यता आहे. तुम्ही काय बोलाल हे मला समजलं. म्हणजे आमचं धन तुम्ही मिळवून घेणार आणि तदनंतर तुम्ही तुमचं पुण्यकर्म करणार. म्हणजे आमचं धन तुम्ही वापरणार. म्हणजे तुमची तेवढी पात्रता नाही का? तुमच्याजवळ एवढं धन नाही तर हे धर्म कार्य तुम्ही करायला पुढे गेला तरी का? राजा हो, जो राजा अश्वमेधाचा अश्व अडवतो तो आपल्या ज्येष्ठांकडून, पुरोहितांकडून अश्वमेध यज्ञाची परिमिती, अश्वमेध यज्ञाची तत्व वगैरे जाणून घेतो असं मी ऐकलेलं होतं. तुम्ही आता जाणून घेतलात की नाही? तुम्ही काय म्हणालात ऐका. धनसंपदा एवढी होती, त्यात काय गरज आहे? त्या धनातून तुम्ही ते निर्माण करायला हवं. यात प्रश्न तर तुमचा मनुष्याने करण्यापेक्षा जीवे प्रत्येकाला ठार आणि प्रत्येकाच्या माना तळातून चिरवून तुमचं धर्म कार्य तरी कसलं? लहानसा प्रश्न विचारतोय, वाईट वाटतो विचार. या वक्तव्यावरून. नाही तर हा प्रश्न माझ्या ध्यानीमध्ये सुद्धा नव्हता. बोला बोला. याआधी बऱ्याच राजकारत्यांनी अश्वमेध यज्ञ केले, ते समर्थ राजे होते. बरोबर. धन कमी पडते म्हणून राजे त्यांनी जिंकलेत का? आता हे ज्यानं केलं त्यांना विचारायला हवं. तुम्ही केला म्हणून मी तुम्हाला विचारलं. आता जर तुम्ही मला विचारलं तर आमच्या परिस्थितीनुसार मी उत्तर देतो. परिस्थिती नाही की का? परिस्थिती नाही मी जे म्हणतो तुमची परिस्थिती नाही म्हणून तुमची आमच्याजवळ तुम्ही पृथ्वी दिग्विजय करता. कारण आहे, बोलण्याची संधी फक्त द्या. ऐका, धनाची अपेक्षा मी बोलून गेलो आणि त्या मुद्द्यावर तुम्ही पोट धरून राहिला. धनसंपदा ही अश्वमेध यज्ञात आम्हाला का गरजेची आहे याच्या मुळाशी कारण आहे. अश्वमेध यज्ञात पत्रिकेत एक शब्द आहे, दाती तृण घेऊन आम्हाला कर भार खंडणी शरण या. बरोबर. ही कर भार खंडणी का? तर या धनाचा प्रश्न जो आहे तो मिटविण्यासाठी. बरोबर. आता समर्थ राज्यशकड जे आमचे काका चालवत आहेत त्यांच्याकडे धन कमी आहे असा त्याचा भाग नव्हे, पण अश्वमेध यज्ञाच्या तत्वानुसार पत्रिकेत जो शब्द रेखाटला गेला त्या शब्दाला ऐका, ज्येष्ठांची घाबरण्याचा प्रश्न नाही, मी घाबरत नाही तुम्हाला. कारण आहे मग इशारा का करता? मी बोलत असताना तुम्ही जे खऱ्या अर्थाने हावभाव करताय तर मला मध्यंतरी मला थांबणार नाही. तुमचं त्याला कारण आहे. मी जागेवर त्याला कारण आहे. सुटतच नाही म्हणून सांगितलं. आम्ही अनुभवी पुरुष आहोत आणि अनुभवावरून आमच्या बोलण्याप्रमाणे आमचा अभिनय असतो. तुझ्यासारखा आम्ही फक्त बोलणारच नाही. अभिनय कौशल्य ते अति वाढवू नका. मला एक आणि तुझी बडबडच जास्त आहे, बोलत राहा. मग माझी जास्त बडबड तुम्हाला कमी करायचं असेल तर सोपा मार्ग आहे, अश्व द्यावी लागेल. बरोबर आहे. मग तुम्ही ते शब्द बोला. मग बडबड करण्याचाही प्रश्न नाही, आम्हाला बोलण्याचाही प्रश्न नाही. शब्द खोडण्याचा तुमचा मोठेपणा वाढविण्यासाठी
बाकी काही आणत नाही. मी तसं मी जो इथं आलोय ना, माझा उद्देश काय तो मला कळतोय. त्या उद्देशाची सांगड घालता एक तर जाईल तो अश्व घेऊनच जाईल, न पेक्षा माझा देव इथं धडा किती ठेवेल. प्रश्नांची उत्तर हवी असेल तर थोडा वेळ तरी द्या, न पेक्षा तुम्हाला. अरे ज्या युद्धाची कुमकुमी तुला आहे त्याची जाणीव आम्हाला सुद्धा आहे, आणि म्हणूनच तू पाऊल उचलतोयस की नाही याची मार्गदर्शन मी सुद्धा करत होतो. कारण प्रसंगाला सुसंग राहणं हे आमचं सुद्धा कर्तव्य, आमचा सुद्धा धर्म आहे. आम्ही सुद्धा आमच्या जबाबदारीपासून वंचित कधी झालो नाही, आणि आतापर्यंत जबाबदारीपासून वंचित होणार नाही. मग प्रसंगाशी जर तुम्ही सुसंग आहात तर मी सुद्धा प्रसंगाशी सुसंग राहता तुम्हाला आव्हान देतोय. तारीख घ्या, मला प्रतिकार पण करा. आज ज्या माझ्या बाळाबद्दल जो आज तुम्ही प्रमाद ठरविला, तो माझ्या बाळाला तुम्ही मूर्छित अवस्थेत पाहिला, त्याला सोडून देण्यासाठी सुराची मी सत्यप्रतिज्ञा. भुंकणारे चावा घेत नाही. त्यातला प्रकार डोळ्यासमोर घडला, जास्त बडबड केली, पण याच्याकडून काहीही घडलं नाही. युद्धाला पृष्ठभाग देऊन पळून गेला जा. पण त्या वीराचा मी पाठलाग करणार आहे, कारण मी न्यायनीती धर्माचा दोष करता आहे. मग या